नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धक्कादायक, भरदिवसा होणारी रोड रॉबरी उघड। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून 3 आरोपींना बेड्या, 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। भगवान आचारी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नाशिक। नमस्कार प्रेक्षक हो, नाशिक जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे। हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अडवून डोळ्यात मिरचीपूड फेकून लुटणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे। आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला आणि वापरलेला तब्बल 3,63,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 5 जून 2026 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास एयू फायनान्स नाशिक या कंपनीचे कर्मचारी नवनाथ मोरे हे महिला बचत गटाचे गोळा केलेले पैसे घेऊन आपल्या मोटरसायकलने जात होते। त्यांच्या बॅगेत 84,880 रुपये रोख आणि कंपनीच्या हिशोबाचा एक सॅमसंगचा टॅबलेट होता। पारधीपाडा ते लाडची गावाच्या दरम्यान एका निर्जन रस्त्यावर काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या 2 अनोळखी इस्मांनी मोरे यांना गाठले। काही समजण्याच्या आत आरोपींनी मोरे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांना खाली पाडले आणि पैशांची बॅग हिसकावून विळवंडी गावाच्या दिशेने पळ काढला। या प्रकरणी नवनाथ चंद्रन मोरे राहणारा राजगाव तालुका दिंडोरी यांच्या फिर्यादीवरून हर्सुल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 309(6)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि हर्सुल पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा योगेश फसाळे, जयराम पारधी व सोपान पारधी यांनी केल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी तातडीने सापळा रचून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले। पोलिसांच्या खाक्या दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली। न्यायालयाने संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस कोठडी दरम्यान संशयितांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली महागडी बाईक आणि लुटलेला सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे। यामध्ये रोख रक्कम रुपये 84,880, सॅमसंग टॅबलेट 4,000 किमतीचा काळ्या रंगाचा, फिर्यादीची बॅग व कागदपत्रे, यामाहा R1 R15 मोटरसायकल 2,15,000 किमतीची, क्रमांक MH15KX 7265। तिन्ही संशयितांचे प्रत्येकी 20,000 रुपये किमतीचे 3 महागडे मोबाईल, एकूण 60,000 असा सर्व एकूण जप्त मुद्देमाल 3,63,880 जप्त करण्यात आला आहे। सदर धडाकेबाज कामगिरी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M आणि पेठ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तसेच हर्सुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील आहेर, तपास अधिकारी पोलीस हवालदार अनिल गांगुडे, नामदेव गांगुडे, प्रशांत काकड, पोलीस कॉन्स्टेबल भारत खाडे, गिरीधर खोडे, तुकाराम भोये, मयूर आव्हाड, धनंजय माळेकर, आनंद कोरडे आणि स्थागुशा नाशिक ग्रामीणचे पोलीस हवालदार संदीप नागपुरे व हेमंत गिलबिले यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। दिनांक 5/6/2026 रोजी हर्सुल पोस्टेच्या हद्दीमध्ये पारधीपाडा ते लाडची गावाच्या दरम्यान निर्जन रस्त्यावर दुपारच्या वेळेस 2 लोकांनी जो पैसे वसूल करणारा इसम आहे कंपनीचा, फायनान्स कंपनीचा मोरे, याला अडवून त्याच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून त्याच्याकडे असलेले जे 74,75,000 रुपये होते ते सोबत बॅग होती, बॅग आणि एक टॅब हे सर्व चोरून नेलं होतं बळजबरीने। त्या संदर्भात पोस्टेला गुन्हा दाखल झाला होता। नमूद माहिती तात्काळ वरिष्ठ आमचे पोलीस अधीक्षक श्री माननीय स्वामी साहेब आणि विमला मॅडम या सर्वांनी आम्हाला दिलेल्या आदेश व सूचनाप्रमाणे आम्ही स्वतः DYSP यांनी स्पॉटवर जाऊन API बोरसे व त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने कामकाज करून नमूद गुन्ह्याचा तपास उघडकीस आणलेला आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।